स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ 12 तारखेचा आहे। काही वेळ नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड झालेला नाही। आता इथे सौरभचा वाढदिवस आहे। संध्याकाळी नवे कपडे घालून देवांचे दर्शन घेतले, नैवेद्य ठेवले व आता आपण वाढदिवसाला सुरुवात करणार आहोत। वाढदिवस असला की लहान मुलांना खूप आनंद होतो। लहानपासून तर मोठ्यापर्यंत वाढदिवस केला जातो। विविध प्रकारचे वाढदिवस होतात, घरात, हॉटेलीमध्ये, बाहेर असे सेलिब्रेशन केले जातात। तर चला जाणून घेऊया वाढदिवस म्हणजे काय। औक्षणाच्या वेळी आपल्या ताटामध्ये एक दिवा आणि चांदीची अंगठी किंवा सुपारी घ्यायची औक्षणाच्या वेळेस, कारण की असं केल्यामुळे आयुष्य कमी निघत असे म्हणतात। आता आपण इथे औक्षण करणार आहोत। औक्षण झाल्यानंतर काही गोड पदार्थ असतात ते खायला द्यायचे। आपल्या आयुष्याची वेल राहो सदैव बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच बहरलेली, तुमच्या व्यक्तिमत्व असा दिवसांदिवस फुलणारा, प्रत्येक वाढदिवशी नाव क्षितिज शोधणारे असा अफाट उत्साही व्यक्तिमत्व तुमचं आणि आपल्यासारखा असे म्हणतात। हे भाग्याचे असते व आपण सर्वांना वाढदिवसाला बोलवतो आणि पार्टी वगैरे करतो, पण आम्ही तसं काही केलं नाही। घरामध्ये छोटंसं केलं, घरातल्या घरात, कोणालाही आमंत्रण दिलेले नव्हते। दीप म्हणजे मांगल्याचे प्रतीक आणि दीपज्योती म्हणजे ज्योतिर्मय लक्ष्मी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत। मग ती कोणत्याही प्रसंगी प्रज्वलित केलेली असो, ती सदैव सौख्याच्या आत्मशोधाचा मार्ग दाखवते, सर्वत्र तेज, सौंदर्य, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करते। त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीला दिव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। अशा मंगल दीपज्योतीनेच औक्षण केले जाते। औक्षण करताना मेणबत्ती चुकूनही लावायची नाही, केकवरती पण लावायची नाही आणि फुंक मारायची नाही। देवाजवळ देव्हाऱ्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। वाढदिवसाच्या दिवशी केकवर मेणबत्ती लावून त्यावर फूंक मारून विझवू नये, हे अशुभ आहे, कारण शास्त्रानुसार मुखाने अग्नी विझवणे हे अशुभ मानले जाते। त्याऐवजी भगवंतासमोर तुपाचा दिवा लावा, कारण दिवा प्रज्वलित करणे हे शुभतेचे प्रतीक आहे। वाढदिवस रात्री नाही तर सकाळी सूर्योदयानंतर साजरा करणे आवश्यक आहे। सकाळची वेळ म्हणजे ऋषीमुनींच्या साधनेची वेळ असते। यावेळी वातावरणात सकारात्मकता ऊर्जा असते। या काळात दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रभावी व फलदायी ठरतात। वाढदिवसासारख्या शुभ प्रसंगी केक कापण्यासाठी चाकू वापरणे अशुभ मानले जाते। त्याऐवजी गोड खीर, पुरणपोळी किंवा नैसर्गिक फळे देवाला अर्पण करून वाटीत ठेवावे असे केले जाते। पण लहान मुलं काही ऐकत नाही, तर त्यांच्या मनसमजुतीसाठी आपल्याला केक मागवावाच लागतो। आपल्याला वाढदिवस येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो आणि आपली कीर्ती उद्गती होतो जावो, सुख समृद्धीची बहर आपल्या आयुष्यात कायम येत राहो असे आपण देवाला प्रार्थना करावी। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.